महत्त्वाची बातमी आहे ती आपण पाहूया। परभणी आणि माढा या दोन जागांवर आमचा फोकस असेल असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे। शरद पवारांनी मला माढाची जागा ऑफर केली आहे असं जानकर यांनी म्हटलं। महाविकास आघाडीकडे आम्ही माढासह परभणी आणि सांगली या दोन जागांची आणखी मागणी केली आहे असंही त्यांनी म्हटलं आहे। 3 जागा मागितल्या असून त्यावर निर्णय अद्याप बाकी आहे असं जानकर यांनी म्हटलंय। राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आज परभणी दौऱ्यावरती आहेत। जानकर साहेब, काय सांगाल? लोकसभेची तयारी आहे, आज सभा घेत आहेत, रणशिंग फुटणार का आज परभणीमधून? परभणी आणि माढा हे दोनवर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे। शरद पवारांनी म्हाडाची जागा तुम्हाला देऊ केली आहे आणि असं बोललं जात आहे की जवळपास ती जागा निश्चित आहे तुमच्यासाठी। नेमकी परिस्थिती काय आहे? शरद पवारांचा कितपत बोलणं झालंय किंवा महाविकास आघाडीसोबत काही चर्चा सुरू आहे का, अंतिम टप्प्यात आहे? पवार साहेबांचं मी अभिनंदन करीन। ते एक राष्ट्रीय नेते आहेत, चांगली व्यक्ती आहे। पहिल्या झुटला महाराष्ट्रामध्ये माझ्या पक्षाला रेकग्नाइज करण्याचं काम आदरणीय गोपीनाथ मुंडेंनी केलं आणि नंतर पवार साहेबांनी केलं। त्याबद्दल पवार साहेबांचं मी अभिनंदन करीन। पण महाविकास आघाडीला मी 3 जागा मागितलेल्या आहेत, एक परभणी, माढा आणि सांगली। त्यातली 1 जागा मला मिळालेली आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजर सर, नजीर खान, TV9 मराठी, परभणी।